नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी विषय मराठी यामधील कविता क्रमांक 9 फुलपाखरे या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ. कवीच्या अंगणात कोण येत आहेत? उत्तर आहे कवीच्या अंगणात फुलपाखरे येत आहेत. दुसरा प्रश्न आहे फुलपंखी मंडप कशाला म्हटले आहे? उत्तर अंगणातील फुलांच्या वेलीला आणि बागेला फुलपंखी मंडप म्हटले आहे. पुढचा प्रश्न आहे फुलांचे रंग कसे आहेत? उत्तर फुलांचे रंग लाल, गुलाबी आहेत. पुढचा प्रश्न बघणार. प्रश्न क्रमांक 2. खालील कवितेच्या ओळीचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. त्यातील अ. गर्द पोपटी पानात झुले झुंबर झुंबर पंखांचे. उत्तर दाट हिरव्या पानांमध्ये बसलेली फुलपाखरे जणू पंखांचे झुंबर किंवा झुपका लटकत असल्यासारखी वाटत आहे. त्यातील आ. अशा माझ्या अंगणात रंग सांडली फुलांचे. उत्तर माझ्या अंगणात इतकी विविध रंगी फुले फुलली आहेत की जणू काही सर्वत्र फुलांचे रंग सांडले आहेत असे वाटते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. तुला काय वाटते? त्यातील अ. कवीच्या अंगणात खूप फुलपाखरे येतात. उत्तर कवीच्या अंगणात खूप फुलपाखरे येतात कारण तिथे अनेक रंगीबिरंगी आणि सुगंधी फुले फुलली आहेत. त्यातील आ. कवी फुलपाखरांना धरू नका असं सांगतात. उत्तर कवी फुलपाखरांना धरू नका असे सांगतात कारण त्यामुळे त्यांचे जे नाजूक पंख आहे ते खराब होऊ शकतात आणि त्यांचे स्वातंत्र्य हिरावली जाऊ शकते. पुढचा प्रश्न आहे विचार करा व सांगा. त्यातील पहिलं कवीने फुलपाखरांना रंगथवे पाखरांचे असे का म्हटले आहे? उत्तर फुलपाखरे रंगीबेरंगी असतात आणि जेव्हा ती थव्याने उडतात तेव्हा आकाशात रंगांची थवे उडत असल्याचा भास होतो. म्हणून कवीने त्यांना रंगथवे पाखरांचे असे म्हटले आहे. दुसरा प्रश्न आहे फुलपाखरे फुलांकडे का येतात? उत्तर फुलपाखरे फुलांमधील मकरंद म्हणजेच मध पिण्यासाठी फुलांकडे येतात. तिसरा प्रश्न आहे फुलपाखराप्रमाणे फुलांकडे येणारे दुसरे कीटक कोणते? उत्तर फुलपाखराप्रमाणे फुलांकडे येणारे मधमाशा, भुंगे आणि चिलटे. पुढचा प्रश्न आहे समूहदर्शक शब्द लिहा व त्यांचा वाक्यात उपयोग करा. त्यातील अ. माणसांचा जमाव. वाक्य सभेसाठी लोकांचा मोठा जमाव जमला होता. दुसरं उंटांचा तांडा. वाक्य वाळवंटांतून उंटांचा तांडा जात होता. तिसरं गुरांचा कळप. वाक्य रानात गुरांचा कळप चरत होता. पुढचं खेळाडूंचा संघ. वाक्य आमच्या शाळेचा क्रिकेट संघ विजयी झाला. पुढचं आहे सैनिकांची तुकडी किंवा पलटण. वाक्य सीमेवर सैनिकांची तुकडी तैनात होती. पुढचं फुलांचा गुच्छ. वाक्य मी शिक्षकांना फुलांचा गुच्छ दिला. पुढचा प्रश्न आहे यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा. जसे अंगणात, रिंगणात, रंगांचे, तयांचे, फुलांचे, पाखरांचे, फुले, झुले, वारा, गारा किंवा दारा. पुढचा प्रश्न शब्दासाठी अनेक पर्याय शब्द शोधा. त्यातील अ. पक्षी म्हणजेच खग किंवा विहंग. दुसरं फुले, पुष्प किंवा सुमन. पान, पर्ण किंवा पत्र. चर्चा करूया. त्यातील पहिलं मुंगी, मधमाशी या कीटकांच्या गुणांविषयी चर्चा करा. मुंगी शिस्तप्रियता आणि कष्टाळूपणा ही त्यांच्यामध्ये असलेले विशेष गुण आहे आणि मधमाशी समूह कार्य आणि चिकाटी हे त्यांच्यामधील असलेले गुण आहेत. पुढचा प्रश्न कवितेत निसर्गातील कोणते घटक आले आहेत? कवितेत फुले, फुलपाखरे, पक्षी, झाडे आणि आकाश यांसारखे निसर्गातील विविध घटक आले आहेत.
उतार्याला योग्य शीर्षक द्या. आता या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये सुंदर असा उतारा दिला आहे. त्या उताराला आपण शीर्षक देणार आहोत. या उतारासाठी निसर्गाची सुंदर देणगी फुलपाखरू किंवा फुलपाखरांचे जीवन आणि महत्व हे शीर्षक योग्य ठरेल. अशा प्रकारे आज आपण कविता क्रमांक 9 फुलपाखरे या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.